सर, इष्टलिंग योग याचं महत्व काय आहे आणि याचे फायदे काय आहेत? इष्टलिंग योग योग म्हणजे जुळणे. आपली अंतरंगातली चैतन्य शक्ती ह्या लिंगामध्ये जातं आणि विश्वातलं ऋणात्मक शक्ती त्या लिंगामध्ये समर्पित होतात. की अर्चने अर्पणे झालं. अर्पण झालं. त्याच्यानंतर अनुभव. आता अनुभव जे आमचं तुमचं जे सांगत आहे ते अनुभव हे तिन्ही नित्य व्हायला पाहिजे आपल्या लिंगायतमध्ये. शरणार्थी नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लिंगायत जागर युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे इष्टलिंग योग, शिवयोग, एक आनंद प्राप्तीचा महामार्ग. आज आपल्याला पाहुणे म्हणून प्राप्त झालेले आहेत श्री मल्लिकार्जुन मुलगे सर. ते मूळ सोलापूरचे आहेत आणि पुण्यामध्ये स्थायिक आहेत. ते त्यांच्या कामासोबतच इष्टलिंग योग, लिंगायत तत्वज्ञान याचा विचाराचा प्रचार करतात. आणि आज विशेष करून त्यांचं जे काही आतापर्यंतचं जे काही अनुभव आहे आणि सोबतच आपण इष्टलिंग योगाच्या अवतीभोवती सर्व विषयावरती आपण चिंतन करणार आहोत. आपण स्वागत करूया मल्लिकार्जुन मुलगे सरांचं. शरणार्थी सर. शरणार्थी सर, आपल्या लिंगायत जागरमध्ये मला तुम्ही बोलवलात त्याबद्दल तुमचा आभारी आहोत. शरणार्थी सर. शरणार्थी. आता आपण इष्टलिंग योग याबद्दल डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर इष्टलिंग योगाबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. हे नेमकं काय आहे आणि ही कशी सुरुवात झालेली आहे? ऍक्च्युली इष्टलिंग योग म्हणजे जुळणं. त्याच्याही अगोदर आपण लिंगाची आपण पार्श्वभूमी समजून घेऊयात. 5000 वर्षापूर्वी हरडो मंजपाकडनं आलेली जी संस्कृती आहे ते 5000 वर्ष लिंगाची संस्कृती आहेच. ते लिंग आहे स्थावर लिंगाचे. स्थावर लिंग म्हणजे तिथं जाऊन आपण पूजा अर्चा करणं, फक्त बघणं. मात्र त्याच्यानंतर काही मोजके लोकांनाच तिथं प्रवेश होता त्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर काही लोकांना त्याचीच प्रतिकृती छोटं रूप करून दुसऱ्या गावी जायचं असेल तर पूजा करता येत नाही म्हणून ते आपल्या जेटेमध्ये बांधून जायचं किंवा ह्या हाताच्या ह्याच्यामध्ये बांधून जाऊन घेऊन जायचे. पण त्याला चरलिंग म्हणत होते. त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये जेव्हा बसवेश्वरांनी आले मग तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्या देवळामध्ये 85-90% बहुजन वर्गांना त्या मंदिरमध्ये प्रवेशच नव्हता. त्यामुळं बसवेश्वरांना असं कल्पना आली की लोकांना तर देवाची आसक्ती आहे, देव तर पाहिजे, मग काय करायचं, देवळामध्ये प्रवेश नाहीये. तर बसवेश्वरांना असं विचार केला की ब्रह्मांडाचा प्रतीक जो इष्टलिंग आहे ते प्रतीक इष्टलिंग तुमच्या करस्थळामध्ये 24 तास तुमचं गळ्यामध्ये आहे ते लिंग. ते लिंग कशासाठी दिले तर हे योग लिंगानुसंधान करण्यासाठी, म्हणजे ब्रह्मांडातलं जे रहस्य आहे म्हणजे ते अद्भुत रहस्य समजून घेण्यासाठी तुमच्या करस्थळामध्ये ते लिंग दिले. लिंग कुठून दिले तर तुमच्या अंतरंगातील जे चैतन्य आहे, म्हणजे चैतन्य जे ते चैतन्य म्हणजेच लिंग आहे. ती ऊर्जा त्याला म्हणतो आपण. ती चेतन जी ऊर्जा आहे गुरुने तुमच्या हस्तमस्तक संयोग करून आतली प्राणशक्तीच ते निराकार करून तुमच्या करस्थळामध्ये दिले. गुरु हा काय विषय आहे? गुरु इथे गुरुचा हा कोणी व्यक्ती आहे? गुरु हा दोन प्रकारे तुम्ही बघावं लागेल. ऍक्च्युली परमात्मा हा निराकार आहे. त्यामुळे निराकार व्यक्ती इथं येऊ शकत नाहीये साक्षात. त्यामुळे निराकारच साकार करून त्या व्यक्ती स्वरूपाने तुम्हाला गुरु इथं पाठवतात पहिल्या स्टेजला म्हणजे तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी एक साकार गुरुची आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्यामधील प्रज्ञा आहे म्हणजे तुमच्यामध्ये ज्ञान आहे, तुमच्यामध्ये ज्ञान आहे सांगण्यासाठी तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे, एक व्यक्तीची गरज आहे. कुठे एका स्टेज पर्यंत तुम्ही जेव्हा इष्टलिंग योग झाल्यानंतर जेव्हा प्राणलिंगाला जाता तुम्हाला तेव्हा तुमचं आतलं जे ज्ञान आहे ते ज्ञानच गुरु होणार आहे. तेव्हा तुम्हाला साकार गुरुची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे इथं साकार गुरुची ही आवश्यकता आहे आणि निराकार ज्ञान हा गुरु सुद्धा होऊ शकतो पुढच्या स्टेजला. सर, इष्टलिंग योग आणि याचे फायदे काय आहेत? याला काही वैज्ञानिक काही ह्याला आधार आहे का? संशोधन झालेलं आहे का इष्टलिंग योगाच्या अवतीभोवती? हा सर, इष्टलिंग योग म्हणजे जुळणे, म्हणजे मिलाप होणे. बरोबर. ही लिंगाची कलर काळा आहे. बरोबर. आपलं डोळ्याचं आतलं बुबुळ सुद्धा काळा आहे. आता जसं आपण कॅमेरानं फोटो काढलो तर धुळ्याला झाल्यानंतर अंधारामध्ये धुतलं जातं. त्यामुळे ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणतो आपण ह्याला. मग ते एका वस्तूवर केंद्रित केलं तर त्या डोळ्याचं काळं कलर आणि लिंगाचं काळं कलर आतलं ते घर्षण होत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपली अंतरंगातली चैतन्य शक्ती ह्या लिंगामध्ये जातं आणि विश्वातलं ऋणात्मक शक्ती त्या लिंगामध्ये समर्पित होतात. त्या लिंगामध्ये झालेली जी कण आहेत ते कण काय होतं की आपल्या डोळ्यामार्फत डोळे उडून करतो आपण, अनिमिष दृष्टी म्हणतो आपण. डोळे थोडस आपण ओपन करतोय. त्या ओपन डोळ्यात काय करतो की अंतरंगामध्ये हे पक्षी आज्ञा चक्रातून पाठीमागे पश्चिम चक्रापते ते कण जात असतात. ओके. मग ते कण झाल्यानंतर आपण ते कण काय करतो, आपण सर्व सामरस करून येतो. आपण पिट्युटरी ग्रंथी म्हणतो आपण ह्याला. कुठलं इथून ह्या पिट्युटरी ग्रंथी म्हणजे मास्टर की म्हणतो आपण ह्याला. ह्या मास्टर की करणं काय होतं की त्या लिंगामधनं ऋणात्मक शक्ती ह्या मास्टर की करणं गेल्यानंतर पश्चिम चक्रामध्ये जात असतं. पिनियल ग्लँड जो म्हणतो आपण, पिनियल ग्लँड त्याच्यातनं स्त्रव व्हायला चालू होतं. मग ते स्त्रव व्हायला चालू होतं
प्रत्येक पेशीमध्ये जातं ते लिक्विड. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, साध्या डॉक्टरकडे गेलं तर 4-5 दिवसात तुम्हाला औषध देत आहे. मग औषध दिल्यानंतर काय होतं की आजार बरी होतो. मग जास्त आजार झाला तर आपण शस्त्रक्रिया करायला जातो. बरोबर. इथं तुम्हाला मेडिकलमध्ये जायची गरज नाही किंवा डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाहीये. मग इष्टलिंग योग हे काही ठराविक वेळेमध्येच करायचा असतो किंवा कुठला वेळ यासाठी उत्तम आहे? ब्रह्मांडामध्ये प्रत्येक देशामध्ये दिवस आणि रात्र होत असतो वेगवेगळ्या टायमाला. 24 तासामध्ये आपल्या भारतामध्ये जे शेड्यूल आहे, अंधारात जास्त केलं तर त्याचा जास्त फायदा होणार आहे. जरी तुम्हाला दिवसा जरी केला तुम्ही रूम मध्ये सर्व पडदे वगैरे लावून अंधार करून केलं पाहिजे. पाठीमुळे एक दिवा लावायला पाहिजे. दिवा लावून त्या दिवाची ज्योत ह्या लिंगावर बसलं पाहिजे आणि आता त्या दृष्टीनं बघायला पाहिजे त्या बिंदूकडे. कारण त्याचं काही लक्ष दुसरीकडे जाऊ नये असं त्याच्यापेक्षा पाठीमागचा हेतू येतो. त्या बिंदूकडे बघणं म्हणजे तर त्राटक करणं. त्याच्यानंतर श्वास आपल्याकडे लक्ष पाहिजे आणि आपली जी दृष्टी आहे त्या लिंगावर पाहिजे. आणि लिंग हे जे दृष्टी आहे ह्याच्यामध्ये कॉर्डलेस जे म्हणतो आपण 90% जे त्याचं नस आहेत ते रात्री बघतोय आणि दिवसा जो 10% आहे त्याचे 6 कॉर्डलेस आहेत त्याच्यामध्ये ते दिवसा बघत असतं कण. त्यामुळे हे रात्री ह्याचं जे आहे ते इफेक्ट जास्त होतो. रात्रीचं वातावरण शांत असतो. तुम्ही रात्री 7-8च्या नंतर करा किंवा पहाटेच्या वेळेला करा. तुम्ही घरी बसून एक चांगल्या व्यवस्थित गादीवर बसून गादीवर उशी घेऊन उशीवर तुम्ही बसलं तर सरळ रेषेत बसायला पाहिजे. त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक सरळ रेषा म्हणजे इडा नाडी पिडा नागळी आणि सुषुम नाळामधून जेव्हा हे आपण मेरू खांब म्हणतो आपण. मेरू खांब म्हणजे सरळ स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण. इथून ह्या मेंदूपासून आपल्या कमरेच्या खालच्या भागापर्यंत असतो. तिथून सप्लाय होत असतो सर्व गोष्टी. त्या निरीक्षण करता 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 त्याला ह्याच्यामध्ये जे काही मला ते जाणवतं वैज्ञानिक ते सगळं हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होणे किंवा हॉर्मोन्सचा स्त्राव होणे शरीरामध्ये. आता ही जी प्रक्रिया आहे ही जी आपण प्रोसेस करतोय हे करताना आपल्या शरीरावरती जे काही बदल होतात परिणाम होतात आणि त्या परिणामातून आपल्याला काही अनुभूती येणार आहेत. तुमचा अनुभव कसा आहे ते थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणजे मानाचं तात्पर्य काही तुम्हाला जर श्वासावर लक्ष केंद्रित केलं इष्टलिंगावर दृष्टी केली तर काय होतं की तुमच्या अंतरंगात मन सांगतं की मी आता चोरी करू नये, मी क्रोध करू नये. दुसऱ्यावर भाव त्याच्यावर जागृत होते. मी स्वतःमध्ये देव आहे बा, स्वतःमध्ये चैतन्य आहे. हे सर्व ब्रह्मांडामध्ये जे आहे ते यथार्थ पिंडांडामध्ये आहे. हे बघण्यासाठी काय करतो आपण सर्व आतलं अंतरंगातलं सर्व जे द्वेष आहे राग आहे हे सर्व जात आहे. आता सर्व कारणीभूत आहे मनच आहे. मनावर तुम्ही व्यवस्थित काम केलं तरच होत आहे. मनावर कंट्रोल. मनावर कंट्रोलिंग कसं करायचं की श्वासाच्या आधारावर दुसऱ्याला मन इकडे तिकडे मनाला तुम्ही भक्त मानलं पाहिजे. ज्ञान हा गुरु होतोय, मन हा भक्त होतोय. त्या मन नावाच्या भक्ताला ज्ञान नावाच्या व्यक्तीकडे जाऊन त्या दोघांचं संगम व्हायला पाहिजे. मग संगम झालं तर काय होतं की तुमच्या बहिरंगामध्ये घडतं ते चुका तुमच्याकडनं होणार नाहीये. ह्या योग साधनेमुळे त्याचा इफेक्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे जे आजार येणार आहे ते येत नाहीत. आता तुम्हाला मी रागवणार आहे, मी रागवू शकत नाही त्यावेळेला कारण की माझ्याकडे रागवण्यासारखं नाहीये काही आहे बाबा म्हणून तुम्हाला मी रागवू शकत नाही. कारण की विश्व चैतन्यात्मक जे व्यक्ती कणामध्ये ते रूपांतरित होतं देहामध्ये सर्व प्रसारित झाल्यानंतर काय होतं की व्यक्ती दुसऱ्यावर रागवत नाहीये. ओके. म्हणजे आता हळूहळू माणसाच्या मनामध्ये बदलाव व्हायला लागतात किंवा त्याच्या चेतनेमध्ये बदल व्हायला लागतात हळूहळू आणि त्याच्यातून एक जी जागृती निर्माण होते. त्या जागृती निर्माण झाल्यामुळे ती व्यक्ती त्याचे जे काही स्वभाव असेल त्या स्वभावामध्ये हळूहळू परिणाम व्हायला लागतात किंवा बदल व्हायला लागतात. निश्चितच बदलतो माणूस. कारण का पहिल्यांदा स्वतःला विचारलं पाहिजे मी कोण आहे. पहिल्यांदा मी कोण आहे, माझं शरीर कसं बनलं हे अगोदर विचार करायला पाहिजे. माझं कर्मेंद्र जे आहे, माझं कर्मेंद्र आहे, ज्ञानेंद्र आहे, विषेंद्र आहेत, हे सर्व माझे आहेत का, हे कुठल्या वस्तूनं बनलं गेलं. ओके. मूळ वस्तूकडं आता समुद्राचं उदाहरण घेतो तुम्हाला मी. समुद्रामध्ये बाष्पीभवन वर ढग येते, ढगातनं परत पाऊस पडतोय. पाऊस पडल्यानंतर त्याला कितीतरी कष्ट येतात, परत ते रिटर्न समुद्रापर्यंत येतोपर्यंत डोंगर येतात, दगड येतात, नाले येतात, सर्वाला छेदून परत कुठं येतो तो पाणी समुद्रालाच येतो. मूळ कुठं आलं तिथंच. आपलंही अंतरंगातलं जे चैतन्य आहे, चैतन्य कुठून उत्पत्ती झालं तिथं जायला पाहिजे. मग आपण म्हणून हे सर्व आपण मी कोण आहे हे सर्व अगोदर ओळखायला. त्याचे ओळखण्यासाठी काय करतो, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशा रीतीने झालेला आहे तेव्हा ते लक्षात आलं की मग माझं पिंडातलं काम हलकं होत आहे. हे पंचमहाभूतातलं शरीर बनलेलं आहे. स्वतःची ओळख करण्यासाठी जो सर्वजण मी कोण हु ॲम असं जो काही प्रश्न विचारतात अध्यात्मामध्ये त्याचा प्रवास सुरू होतो. कोणी चर्चेतून करतं तर इष्टलिंग योगातून त्याला उत्तर मिळतं का? हे एकच आयाम नाहीये. प्रायमरी स्टेजला हे इष्टलिंग लागणार आहे.
जसं तुम्हाला एक शाळा असते, शाळा शिकत असताना पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शिकता, मग त्याच्यानंतर 5वी, 6वी, 7वी, 8वी हायस्कूल जाता. त्या पद्धतीने तुम्हाला एक प्रायमरीला इष्टलिंग लागणार आहे. म्हणजे तुमचं देह आहे, देह म्हणजेच इष्टलिंग आहे. आतमध्ये अजून एक सूक्ष्म देह आहे, त्याला आपण प्राणलिंग म्हणतो. त्याच्यानंतर आपण बिलपत्राला 3 पानं असतात, त्याच्याशिवाय बिलपान होऊ शकत नाहीये. मग त्याच्यामुळे स्थूल देह म्हणजेच इष्टलिंग आहे, सूक्ष्म देह म्हणजेच प्राणलिंग आहे, अतिसूक्ष्म देह म्हणजे करणदेह आहे. हे शरीर आहे म्हणून सर्व आहे. म्हणून आपण क्रियात्मक प्रमाणे हे इष्टलिंग पूजा करतो आपण सुरुवातीला. मग पूजा करण्यासाठी इष्टलिंग नसताना सुरुवातीला मन प्रसन्न. हा एक प्रश्न येतो, इष्टलिंगाची पूजा करायची की अनुसंधान? मागच्या चर्चेमध्ये आम्हाला अनुसंधान करायचं असतं, नेमकं त्याच्यामध्ये पूजा करायची की करून घ्यायची हा पण एक चर्चेचा विषय आहे. तर तुम्ही थोडंसं ह्याच्यावरती सविस्तरपणे सांगा हे नेमकं. आपल्याकडे अर्चने, अर्पणे, अनुभव असा आहे. ओके. हे अर्चने म्हणजे इष्टलिंगाचं पूजा स्वतः करून घेणं. ओके. स्वतः म्हणजे आतलं प्राणच तुमच्या करस्थळामध्ये दिले असल्यामुळे स्वतःला आपण शरीराला सजवतो, विभूती लावतो, फुलं ठेवतो डोक्यावर, सर्व भुजावर फुलं ठेवतो, सर्वांकडे विभूती, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो आणि करस्थळामध्ये इष्टलिंग ठेवतो. हे अर्चनेमध्येच येत आहे. ह्याच्यानंतर दृष्टी जे याला करतो आपण, निरीक्षण जे करतो लिंगाला, तेही ते निरीक्षण मध्येच येत आहे, अर्चनेमध्येच येत आहे. हे अर्चनेमध्ये आल्यानंतर अर्पण व्हायला पाहिजे, त्याला दुसऱ्या स्टेजला अर्पण व्हायला पाहिजे. अर्पण म्हणजे जेही पदार्थ आपण घेतो, पदार्थ म्हणजे बाहेरील पदार्थ नाहीये. उदाहरण नाकातला आपण गंध घेतो, वास घेतो, ते पदार्थ आहे. ते पदार्थ, एक फक्त नाकाचं उदाहरण देतो तुम्हाला, नाकातलं जे पदार्थ आहे ते पदार्थ प्रसाद व्हायला पाहिजे. प्रसाद कशा रीतीने होतो तर लिंगानुंदन संधान केल्यामुळे हे नाके वाटे ज्ञानेंद्र काय करतो की एक शक्तीच्या द्वारे, तरंगाच्या द्वारे त्या नाकातून द्रव काय करतो, इथं तरंगामध्ये मेंदूमध्ये पोहोचवायचं काम नाक करतंय, ज्ञानेंद्र करतंय. ओके. तिथून मग ते प्रसाद बनतं, सुचित्त हस्ताद्वारे ते प्रसाद बनतं. मग प्रसाद काय करतो आपण, त्याला महालिंगाला तृप्ती करतो. त्यामुळे ह्या सर्व अंतरंगातलं हे ज्ञानेंद्र आहे, कर्मेंद्र आहे, ह्याच्या मार्फत जी तृप्ती करतो आपण, त्याला आपण पदार्थ जाऊन ते प्रसाद व्हायला पाहिजे. अर्चने, अर्पण, हे अर्पणे झालं. हे आपण पहिल्यांदा काय करतो आपण की अर्चनेमध्ये की लिंग पूजा केलो आपण. लिंग पूजा म्हणजे स्वतः देहाचीच पूजा समजा की, म्हणजे देहाचं देगुल असं शरणाने म्हणलेत बसवेश्वरात. माझे पायच खांब म्हणलेत, माझे शिरच माझे कळस म्हणलेत. बरोबर. ह्या वृत्तीनं माझं देहाची पूजा करून घेणं म्हणजे मी पूजा करून घेणं. आता तुमच्या घरी कोणीतरी सकाळी आले, पण शिंदळकर काय करत आहेत, जर अशी कोणी विचारलं तर काय म्हणणार त्यांनी, ते लिंग पूजाची करून घेत आहेत, करत आहेत म्हणत. करत असताना 2 व्यक्ती झाल्या, करून घेणारी एकच व्यक्ती आहे. म्हणजे स्वतःची देहाचीच पूजा माझ्याच करस्थळामध्ये ठेवून घेऊन करणारी व्यक्ती म्हणजेच मी स्वतः. याचा म्हणजे इथं द्वंद्व नाहीये, एकच आहे. मग तिथं 2 आहेत, करणारे वेगळं आणि करून घेणारा वेगळा, असं 2 आहेत तिथं. दुसरीकडे जायचं म्हणत, म्हणून इथं करून घेतो आपण लिंगपूजा. त्याच्या हे अर्चनेमध्ये आलं, निरीक्षण करणं सुद्धा अर्चनेमध्ये आलं. आणि अर्पणेमध्ये म्हणजे सर्व इंद्रियाला प्रसादमय करून घेणं. ज्ञानेंद्रिय पूर्ण प्रसादमय व्हायला पाहिजे. ह्या सर्वतत्वाला 6 लिंग दिले त्यांनी. आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग. हे 6ला तृप्ती करायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला म्हणलं स्टेज म्हणजे नाक आहे, याला नाक ज्ञानेंद्र आहे, जीभ ज्ञानेंद्र आहे, डोळे ज्ञानेंद्र आहे, चर्म ज्ञानेंद्र आहे, कान ज्ञानेंद्र आहे. ह्या सर्वाला एक एक तुम्हाला त्या विषयाला धरून, ते विषयाला पदार्थ आहे, ते पदार्थाला प्रसाद करून घेणं. प्रसाद कुठून होत आहे तर इथून होत आहे. ते चित्त, बुद्धी, मन, निरहंकार ह्याच्या वाटणं ते प्रसाद होत आहे. प्रसाद होऊन ते त्याला अर्पण करतो, तेव्हा महालिंग तृप्त होतो. अर्चने, अर्पणे झालं. अर्पण झालं. त्याच्यानंतर अनुभव. आता अनुभव जे आमचं तुमचं जे सांगत आहे ते अनुभव, हे 3ही नित्य व्हायला पाहिजे आपल्या लिंगायतमध्ये. ओके. म्हणजे अर्चने, अर्पणे, अनुभव. म्हणजे मला जे अनुभव आलं ते आता तुमच्या समोर शेअर करतोय, ते अनुभव. ओके. आणि आता इष्टलिंग योग, आता आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली, हे कसं करायचं, काय आहे ते अजून अर्धवट राहिलं ना. आता इष्टलिंग योग कसं करायचं म्हणलं तर, जे इष्टलिंग माझ्या अंगुष्ठा एवढं लिंग असतं, ते अंगुष्ठा एवढं लिंग माझ्याही त्या पश्चिम चक्रामध्ये, तेवढं त्या शंकू ग्रंथीमध्ये लिंग त्या भागाचं असतो. ते लिंग आपण करस्थळामध्ये ठेवल्यानंतर त्या नाकाच्या शेंडीपासून 12 इंच अंतरावर ठेवलं पाहिजे. सरळ बसलं पाहिजे. त्या बघितलं दृष्टी लिंगावर पाहिजे आणि आपल्याला श्वासावर आपलं लक्ष पाहिजे. डोळं अर्धनिमिष त्याला बघितलं पाहिजे. ओके. सतत तुम्ही 20 मिनिटं 25 मिनिटं अंधारात बघितलं पाहिजे. तुमच्याकडे जर ज्योत असेल तर पाठीमागे त्या ज्योतीला जर ठेवलं तर एकाग्र लवकर लागतंय. मन थांबतंय, बाहेर एका बिंदूवरती कॉन्सन्ट्रेट व्हायचंय आणि वस्तूला बघणं, हेच आपल्याला ध्यान म्हणतो आपण.
ओके, म्हणजे ध्यान मार्ग ध्यान म्हणजे एका वस्तूला बघणं. कोण मेणबत्तीला बघतोय, कोण नाकाच्या शेंडीवर बसतो, कोण असं सरळ हात ठेवून बघतोय. आपण ह्या इष्टलिंगाला बघतोय. ओके, इष्टलिंगाला बघणं सुरुवात झालेली आहे आता. त्यानंतर जी साधना आहे, आपण साधना म्हणतो किंवा योग म्हणतो, तर योगाला सुरुवात झाली. हे किती वेळ करायचं इष्टलिंग योग जो आपण म्हणतो, लिंगांग सामरस, आणि त्याच्यानंतरच काही स्टेजेस आहेत का, काही अनुभव आहेत का तुमचे? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळाच असणार आहे. हे मेंदूमध्ये जवळजवळ 100 मिलियन तेवढं नर जोडणी आहेत. न्यूरो जोडणी 100 आहेत, आणि ते प्रत्येक जीवपेशीला 2,50,000 प्रत्येक जोडणी आहे. तसं 2,50,000 इंटू 100 मिलियन म्हणत तर 25,000 ट्रिलियन एवढं जोडणे आहेत. म्हणजे वायरिंग आहे तेवढं. ते सर्व प्रत्येक वायरिंग होण्यासाठी तुम्हाला साधना जास्तच करावं लागेल. ऍक्च्युअली किती वर्ष साधना, 12व्या शतकामध्ये त्यांना 10 वर्ष अंगलिंग साम्राज्य होण्यासाठी लागलं. आताचं मोबाईल युग आहे, तर आपण मोबाईल बाजूला काढणं आणि सर्व थोडस तुम्ही जास्त न बोलणं आणि एकाग्र होण्यासाठीच तुम्हाला साधना, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं वेळ त्याला द्यावा लागेल, तरच तुम्हाला ह्या सर्व अंगलिंग सामरस्य होऊ शकतो. नाहीतर अदरवाईज होऊ शकत नाही. ह्याच्या आपल्या आता इष्टलिंगाच्या अवतीभोवती काही वचनं आहेत का, काही वचनांचा सार आहे का? आणि ही जी 12व्या शतकामध्ये आपण रेफरन्स देतो की सिद्धरामेश्वर, चन्नबसवेश्वर, अल्लमप्रभू यांच्या काही वचनामध्ये हे त्यांनी खूप महत्व इष्टलिंग योगाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल काही वचन तुम्ही सांगा. किंवा एक वचन सांगतो अल्लमप्रभूचं. एकदा तुम्ही लिंगाला जाणलं की दुसरं काही जाण्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्ही दुसरं जाणून लिंगाला नाही समजलं तर तुम्ही त्याला काहीच अर्थ नाही म्हणत त्याने. ओके, म्हणून लिंगासोबतच मी संघ सुख खेळेन, लिंगासोबतच मी गाईन, आणि संघ सुख ओलाडो वेग होय शहरा. म्हणजे लिंगासोबतच मी गाईन असं म्हणतात. म्हणजे लिंगासोबत म्हणजे चैतन्यासोबतच, आतील जे चैतन्य आहे त्याच्यासोबतच मी गाईन, त्याच्यासोबतच मी सुखी राहीन. मग ह्या आतील चैतन्याला कोणी जाणतच नाही ना सध्याला. आतमध्ये चैतन्य आहे, चैतन्य म्हणजेच लिंग चैतन्य आहे, ते कोणी जाणायला तयार नाहीये. ते आतले चैतन्य काय म्हणतात इथे की लिंग व नरियदणे येन नरदिडू फलविला, लिंग व नरिद वळक मत तेन नरदिडू फलविला, सर्व कारण लिंगವಾಗಿ लिंगवने संघ सुखदळ ओलाडवे गुहेश्वर म्हणतात. ओके, त्यांनी जे गुहेश्वर हा शब्द जो वापरतात अल्लमप्रभू, आणि आपण इकडे लिंग शब्द वापरतो, ह्या सर्वांचं काही संदर्भ ब्रह्मांडाशी किंवा युनिव्हर्स सोबत का आहे का, की त्यांनी त्याचा संदर्भ म्हणजे काहीतरी एखादं देवाचं काहीतरी प्रतीक आहे, की लिंग म्हणजे काहीतरी परत काही काही कल्पना आहे, असे खूप सारे कन्फ्युजन्स आहेत. एकच विषय, लिंग म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे आपलं अंतरंगामधलं जे चलन आहे सध्या, चलन एखाद्या शक्तीमुळेच चाललेलं आहे. हे सर्व शक्तीमुळेच हे सर्व आपण चाललो आतमध्ये आहे. म्हणून आपलं सर्व जे आहे ते आतलं चैतन्य आहे, ते चैतन्यच लिंग आहे. ओके, थोडस जरा अजून थोडं डिटेलमध्ये चैतन्य आणि हे जे आपण जे चर्चा करतो, चैतन्याला अजून काही वेगळ्या प्रकारे काही व्यक्त केलेलं आहे का? तिनेच तेच नाव दिलं तर चैतन्यात्मक वस्तू म्हणून अल्लमप्रभूच्या वचनामध्ये ना. त्यामुळे चैतन्य म्हणजेच लिंग आहे, दुसरं काही नाही. म्हणजे त्याच रहस्य जाणून घ्यायचं. म्हणजे जे ब्रह्मांड सुद्धा ते सर्व आहे, प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. म्हणून विश्वतो बाहुनिने देवा, विश्वतो छचुनिने देवा असं वचनामध्ये सुद्धा पण आहे. कारण का सर्वाकडेच आहे, कुठं कुठं तुम्ही जाल तिथं चैतन्य आहेच, चैतन्य शिरकाव आहेच, म्हणजे ते लिंगच आहे. म्हणून जिथं पाहिजे तिथं तिकडे देवा तुम्हीच आहे देवा. ओके, असं बसवादी शरणांच्या वचनामध्ये. म्हणजे त्याचा अर्थ काय, सर्व वस्तूमध्ये चैतन्यात्मक रूप आहे. त्यांना शिवयोगी म्हणलेलं आहे. त्यांचे काय वचन, त्यांचा काय अनुभव काय आहे का आपल्याकडे? 12व्या शतकामध्ये सिद्धरामेश्वराला घेऊन जाण्यासाठी अल्लमप्रभू जेव्हा आले सोलापूरला, मग तेव्हा ते कर्मयोगी होते. म्हणजे 68 लिंग स्थापना करणारे, तलाव खोदणारे, स्थावरलिंग पूजा करणारे, समाजकार्य करणारे, असे कर्मयोगी म्हणून त्यांचं नाव होतं. मग तेव्हा सिद्धरामेश्वरांना सांगितलं की अल्लमप्रभूने की हे काम तू करते, सर्व सामाजिक कामं करते आणि स्वतःचा आत्मोद्धार तू करू शकत नाही. हे सर्व विविध वाद विवाद प्रश्न उत्तर चर्चा घडतं तेव्हा. मग ते तू हे सर्व करण्यासाठी तू बसव कल्याणला चल तुला, आणि तिथं बसवण्याने हे काय काम आहे आणि तिथं सांगितलं जातं. मग तेव्हा तिथं अल्लमप्रभू सिद्धरामेश्वरला बसव कल्याणला घेऊन जातात. मग तेव्हा लक्षात येतं की हे सर्व बसवेश्वरांचं मुळे सर्व हे आतमध्ये देह देगुल करायचं प्रक्रिया आहे. म्हणून तेव्हा देह देगुल केलेले नव्हते ना सिद्धरामेश्वरने, म्हणून तेव्हा ते कर्मयोगी होऊन शिवयोगी झालेले, म्हणजे तिथं बसव कल्याणला झाले ते. म्हणून तिथून त्यांनी परत रिटर्न सोलापूरला आल्यानंतर बऱ्याच लोकांना इष्टलिंग दीक्षा देतात. ते अनुभव मंडपाचे 3रे अध्यक्ष सुद्धा ते होतात. सर्वोच्च जे काही साधना जी केलेली आहे सिद्धरामेश्वरांनी केलेली आहे, लिंगांग सामरस म्हणा किंवा तो जो अनुभूती जी आहे
की सिद्धरामेश्वरनं चांगल्या प्रकारे ते प्राप्त झालेलं आहे, असं 2-3 चन्नबसवेश्वर सुद्धा म्हणतात की सिद्धरामेश्वरला चांगल्या प्रकारे ते प्राप्त झालेलं आहे. असं ते तसं काय आहे का संदर्भ कुठल्या वचनामध्ये? अगोदर हट्टयोगी म्हणून करतच होते, ज्ञान होतच त्यांच्याकडे सिद्धरामेश्वरकडे, फक्त हे इष्टलिंग सामरस्य झालेलं नव्हतं त्यांना, त्यामुळे ते बसव कल्याणला गेले. आणि चन्न बसवण्याकडनं त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर जेव्हा बसवेश्वरांनी बसवादी शरणामध्ये जेव्हा इथं सोलापूरला आले तेव्हा ज्ञानी स्वतः झाले, स्वतः ज्ञानी झाले, तर सुरुवातीने त्यांनी सर्वांना दीक्षा देत गेले. त्यांनी खूप ग्रेट होते ते. म्हणजे करण हसके जे आता सध्याचं जे ग्रंथ आहे, सिद्धरामेश्वर चन्न बसवेश्वर मिळूनच ते करण हसके लिहिलेले आहेत. म्हणजे शरीर थोडं सांगा बरं करण हसके बद्दल थोडं. करण हसके म्हणजे मूळ म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि हे देहामध्ये उत्पत्ती कशा पद्धतीने झालाय. हे पूर्वी काही नव्हतं, ब्रह्मांड व्हायच्या अगोदर थोडं थोडं चित्तच्या स्वरूपानं ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. तेव्हा पुढे नाद बिंदू कले स्फोट झाला, तिथून मग ओंकाराची उत्पत्ती झाली. ओंकाराच्या उत्पत्तीतून तुम्हाला आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ह्या 5 तत्वाची उत्पत्ती झाली. हे सर्व आपल्याला लक्षात यायला म्हणजे ब्रह्मांडाचं सर्व उत्पत्ती झाल्यानंतर हे पिंडामध्ये शरीर रचना कशी झाली, संरचना म्हणतो आपण, शास्त्र रचना, हे सर्व कशाचे, हे सर्व बसवादी शरण. नाक काय काम करतं, डोळे काम करतं, कान काय काम करत आहे, हे सर्व सिद्धरामेश्वरांनी चन्न बसवेश्वरांनी हे सर्व शरीर रचनावर काम केलं. अजून काही षटस्थलाबद्दल काही धावतं आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तुमचा अनुभव आणि षटस्थलाबद्दल थोडी माहिती द्या. हे करण हसकेमध्ये षटस्थलाचीच पायरी आहे. त्याच्यामध्ये एकदा तुम्ही त्या स्टेप आहेत, आता उदाहरण स्टेप म्हटलं तर प्रायमरी स्कूल, हायस्कूल, त्याच्यानंतर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्याच्यानंतर PhD करण्याचं, हे सर्व 6 टप्पे. इथंही तुम्हाला टप्पे 6 आहेत: भक्तस्थल, महेशस्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थल, ऐक्यस्थल. म्हणजे इथं षटस्थल सारून परवस्तू एकच होता. त्या परवस्तू एकापासूनच शक्ती आणि अंग, शक्ती आणि भक्ती 2 झाले. शक्ती म्हणजे लिंग आणि भक्ती म्हणजे अंग. अंगाचे प्रकार 6 झाले. अंग म्हणजे हे आता तुम्हाला सांगितलं, भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य 6. लिंगाचं सुद्धा 6 झाले की लिंग म्हणजे आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग आणि महालिंग. मग हे कुठं कुठं काय काय जोडणी झाले की हे ह्या जोडणीलाच कुठून भक्तापासून तुम्हाला भक्तस्थल कुठं आहे, तर आधार चक्राला भक्तस्थल म्हणलंय, स्वाधिष्ठान चक्राला महेशस्थल म्हणलंय, मणिपूर चक्राला शिवलिंग म्हणले, आणि अनाहत चक्राला जंगमलिंग म्हणले, विशुद्धी चक्राला प्रसादलिंग म्हणले, आणि आज्ञा चक्राला महालिंग म्हणले. एकेकाला त्याला षटस्थलच्या जोडण्या सर्व गोष्टी आता त्या आपल्याला इष्टलिंग साधनेमध्ये कळतं आपल्याला त्या गोष्टीला. त्या प्राणलिंग स्टेज असताना तुम्हाला षटस्थल पायरी ओलांडताना त्या वचन तुम्हाला घेतो त्यावेळेला. शरणस्थलाबद्दल थोडंसं सांगा. शरणस्थल काय आहे, शरणाचे स्टेज कुठले आहे? शरण स्टेज म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा भक्तस्थल, महेशस्थल हे पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे, म्हणजे स्थूल देहाशी निगडीत आहे. आणि सूक्ष्म शरीराशी तुम्हाला प्राणलिंग स्थल आणि प्रसादी स्थल निगडीत आहे. जेव्हा तुम्ही अतिसूक्ष्म म्हणजे करण देहाशी जाता तुम्ही शरणस्थलामध्ये, म्हणजे तुम्ही आनंदामध्ये असता. कुठलाही तुम्ही आनंद म्हणजे एकदम आनंदित असता, काय करता, दासोह करता, आनंद असता. तुम्ही स्वतः जीव शिव झालेला असतं, तेव्हा सोहम झालेलं असतं. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही समाजाचं काम करता त्या शरणस्थलामध्ये, स्वतः तुम्ही अनुभव घेता. शरणस्थल म्हणजे एनलाइटमेंट सारखं ते काही बुद्धत्व नाही, एक तुर्य अवस्था पास झालेला. शरण आणि ऐक्यस्थल हे तुर्य अवस्था असल्यासारखे. आता म्हणूनच हे शरणांचं नाव 770 श्लोकात शरण नाव पडले. तुर्य अवस्था प्राप्त झालेले म्हणजे शरण. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग जे म्हणतो आपण, भावलिंगामध्ये असलेले हे शरणस्थल. भावलिंगामध्ये 2 आहेत, एक महालिंग आणि ऐक्यस्थल. त्याच पद्धतीने त्यालाच आपण शरण आणि ऐक्य म्हणतो. अंगाशी निगडीत असलेलं शरण आणि ऐक्य. हे शरण म्हणजे अंग, शरीरधारीच हे शरण झाले. संपूर्ण आपला अनुभव आम्हाला व्यक्त केल्यात आणि अनुभवाची आम्हाला आज प्रकारचे दासोह झालेला आमच्याकडे. त्याबद्दल मी आपले पूर्ण आभार व्यक्त करतो. तुम्हाला शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी सर. शरणू शरणार्थी.